नमस्कार मित्रांनो. तर बघा, या ठिकाणी नाही का मुख्यमंत्र्यांनी आपल्यासाठी एक खास योजना आणली आहे, जी की शिक्षण घेत आहे अशा विद्यार्थ्यांसाठी. ज्याप्रमाणे नाही का महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आली होती किंवा आलेली आहे, सध्या कार्यरत आहे. तसेच नाही का जे की विद्यार्थी आहे ज्यांचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे अशा मुलांसाठी पण एक योजना आली आहे. तिला सगळेजण समजा असं म्हणत आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण लाडका भाऊ योजना. ज्याप्रमाणे लाडकी बहीण आहे तशीच लाडका भाऊ योजना पण काढावा. तर मग त्याच धर्तीवरती अशी एक योजना आहे. तर तिला असं म्हटलेलं आहे बघा, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना. तर आपण तिच्याबद्दलची सगळी माहिती घेणार आहोत. कोणकोणता क्रायटेरिया आहे, तुमची पात्रता काय असायला पाहिजे, किती वयापर्यंत ही योजनेचा फायदा तुम्हाला घेता येऊ शकतो किंवा कसं काय ते ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळे माहिती देणार आहेत. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. तर बघा, ह्या योजनेचं उद्दिष्ट काय आहे, जी की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, आणि आपण तिला प्रेमाने म्हणतो काय की मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना, आहे की नाही. तर त्याचं उद्दिष्ट असं आहे की उमेदवारांना उद्योजकाकडे प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे रोजगारक्षम करण्याचा असा हा उद्देश आहे. तसंच बघा, आर्थिक तरतूद किती केली यासाठी महाराष्ट्र शासनाने. तर बघा, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेकरिता जवळपास 5,500 कोटी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. बघा, खूप मोठा निधी हा या योजनेसाठी महाराष्ट्र शासनाने उभारलेला आहे. तसं बघा, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे स्वरूप कसं असणार आहे. तर बघा, उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षणाद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल. म्हणजे जे काही उद्योजक असतील त्यांना नाही का हे असं मनुष्यबळ नाही का उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसं बघा, अंमलबजावणी करणारी संस्था कोणती याला, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता आयुक्त महाराष्ट्र राज्य. म्हणजे महाराष्ट्र राज्याचं जे काही कौशल्य विकास आणि रोजगार उद्योजकता आयुक्त आहे हे याची अंमलबजावणी करत आहे या योजनेची. तर योजनेचे आणखी वैशिष्ट्य काय बघा, 12वी ITI पदविका पदवी व पदव्युत्तर शिक्षण पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार ज्यांना गरज आहे असे उमेदवार बरं का. तर बघा, roazgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करू शकतील. म्हणजे बघा, तुम्हाला ही जे काही वेबसाईट दिली आहे महाराष्ट्र शासनाची त्यावरती तुम्हाला नाही का नोंदणी करावी लागणार आहे. पुढे बघा, विविध क्षेत्रातील मोठे प्रकल्प, उद्योग, स्टार्टअप्स विविध आस्थापना इत्यादी अशा आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी roazgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदवतील. म्हणजे ज्यांना नाही का आवश्यकता आहे बाबा की आम्हाला मनुष्यबळाची आवश्यकता आहे, समजा एखादा प्रोजेक्ट असेल, उद्योग असेल किंवा स्टार्टअप असेल किंवा एखादी आस्थापना असेल, म्हणजे ती गव्हर्मेंट ठिकाणी सुद्धा असू शकते बरं का, असं नाही की प्रायव्हेटच. तर तुम्हाला गव्हर्मेंटचे जे काही संस्था आहे त्या ठिकाणी सुद्धा नाही का जर गरज असेल तर त्यांनी नाही की ही साईट दिली, या साईटवर त्यांना पण नोंदणी करावं लागेल की आम्हाला एवढ्या मनुष्यबळाची आवश्यकता आहे. आणि ते असं आहे की त्या संस्थेच्या एकूण रिक्त पदाच्या 5% ते पदं ते बोलवू शकतात. तर पुढे बघा, सुमारे 10 लाख कार्य प्रशिक्षणाच्या संधी प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होतील. म्हणजे 10 लाख प्रशिक्षणार्थी प्रत्येक वर्षाला या माध्यमातून नाही का उपलब्ध होतील असं म्हणणं आहे. सदर कार्य प्रशिक्षणाचा कालावधी 6 महिने असेल व या कालावधीसाठी उमेदवारांना शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल. तर बघा, हा प्रशिक्षणाचा कालावधी नाही का 6 महिन्याचा असेल व ज्या लोकांचं नाही का सिलेक्शन होईल यामध्ये त्यांना 6 महिने नाही का जॉब करायचं आहे, वर्क करायचं आहे, आणि हे वर्क करत असताना त्यांना नाही का विद्यावेतन दिलं जाईल. म्हणजेच असणार आहे तुम्हाला लाडकी बहीण योजनेत कसं 1,500 रुपये नाही का प्रत्येक महिलेला भेटणार आहे ज्या त्या क्रायटेरियात बसतात त्यांना. पण या ठिकाणी नाही का तुम्हाला काम करता म्हणजे 6 महिने तुम्हाला त्या ठिकाणी त्या संस्थेवरती रुजू केलं जाईल, आणि तुम्हाला प्रत्येक महिन्याला म्हणजे आता ITI वाल्यांना वेगळं, पुन्हा जे काही 12वी झाली आहे त्यांना वेगळं, आणि ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं आहे त्यांना वेगळं. ते आपण खाली बघणारच आहोत किती स्टायफंड भेटणार आहे किंवा किती पैसे भेटणार आहे तुम्हाला प्रत्येक महिन्याला. तर बघा पुढे, सदर विद्यावेतन लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यात नाही का जमा होणार आहे. तर बघा, जे काही तुमचं नाही का तुम्हाला जे काही विद्यावेतन भेटणार आहे, जे काही स्टायफंड भेटणार आहे तो नाही का तुम्हाला डायरेक्ट प्रत्यक्षात हातात न भेटता तो तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे बरं.
पुढे बघा, आस्थापना उद्योजकासाठी पात्रता. तर उद्योजकांसाठी काय पात्रता आहे, तर बघा हे जे काही उद्योजक आहेत त्यांच्यासाठी आहे. पुढे बघू आपण उमेदवारांची पात्रता काय असणार आहे. बघा या ठिकाणी उमेदवार म्हणजे कोणकोणते उमेदवार आहे की जे या ठिकाणी पात्र होऊ शकतात. तर बघा, ज्यांचं वय नाही का 18 ते 35 म्हणजे कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 35 वर्ष पर्यंतचे जे काही उमेदवार असतील ते या योजनेसाठी पात्र आहेत. पुढे बघा, उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता ही 12वी पास पाहिजे किंवा ITI पाहिजे किंवा पदवी किंवा पदवीधर किंवा पदव्युत्तर असावी. म्हणजे ज्यांचं 12वी झालं आहे त्यांच्यासाठी आणि ज्यांचं ITI पदवीधर पदव्युत्तर असतील त्यांच्यासाठी ही योजना आहे. म्हणजे जे 10वी ते 11वी ते त्यांच्यासाठी यामध्ये उल्लेख नाही आहे, म्हणजे त्यांना या ठिकाणी याचा फायदा घेता येणार नाही. तर पुढे बघा, उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी म्हणजेच महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे. म्हणजे जसं की माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, त्यामध्ये जर समजा ती जर परराज्यातली आणि तिने महाराष्ट्रातल्या एखाद्या व्यक्तीसोबत लग्न केलं आहे तर तिला त्याचा फायदा होत होता. पण या ठिकाणी तसं नाही, तुम्ही महाराष्ट्रातलेच रहिवासी पाहिजे तरच तुम्हाला याचा फायदा भेटणार आहे. पुढे म्हणणं आहे उमेदवाराचा आधार नोंदणी असावी. म्हणजे बघा, आता महाराष्ट्रात राहत आहे म्हणलं प्रत्येकाकडं तर आधार आहेच, त्यामुळे काही ताण नाही आहे या ठिकाणी. म्हणजे तुमचं आधार नोंदणी असावं, आधार कार्ड पाहिजे. पुढे बघा, आता पैसे भेटणारे भाऊ म्हटल्यावर तुमच्याकडे बँक खातं असलं पाहिजे. तर बँक खाते हे नाही का फक्त असून फायदा नाही, तर तुमचं ते आधारसोबत कनेक्ट पाहिजे, संलग्न पाहिजे, म्हणजे लिंक पाहिजे. ठीक आहे. पुढं बघा, उमेदवाराने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या roजगार.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी केली असावी. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं बघा, तुमच्याकडे एवढं डॉक्युमेंट असून बी फायदा नाही. जर तुम्ही ह्या साईटवरती जी काय आत्ता सांगितलं मी, ह्या साईटवर जर रजिस्ट्रेशन नोंदणी केलेली नसेल तर ती लवकरात लवकर करून घ्या, म्हणजे तुम्हाला याचा फायदा भेटणार आहे. पुढे बघा, आता ज्यासाठी आपण हे करणार आहोत सगळं, जे की तुम्हाला प्रतिमाह किती विद्यावेतन भेटणार आहे ते काय, तर ते बघू आपण. ज्यांचं नाही का बघा, अनुक्रमणिका, शैक्षणिक अर्हता आणि प्रतिमाह विद्यावेतन. तर ज्यांचं 12वी झालेलं आहे त्यांना प्रत्येक महिन्याला किती भेटणार आहे बघा, तर प्रत्येक महिन्याला नाही का तुम्हाला वर्क करता 6,000 रुपये या ठिकाणी भेटणार आहे मित्रांनो. तसंच ज्यांचं ITI झालं आहे किंवा पदविका, तर त्यांना नाही का त्यांना भेटणार आहे या ठिकाणी 8,000 रुपये प्रत्येक महिन्याला. असं किती दिवसापर्यंत, किती महिन्यापर्यंत भेटणार आहे, तर फक्त 6 महिन्यापर्यंत भेटणार आहे बरं का. पुढे बघा, पदवीधर किंवा पदव्युत्तर, ज्याची पदवी झाली किंवा पदवीचं पुढचं शिक्षण झालं आहे त्यांच्यासाठी 10,000 रुपये असणार आहे. ठीक आहे. तर यासाठी जर तुम्हाला आणखी जर काही माहिती हवी असली तर अधिक माहितीसाठी नाही का जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अथवा हेल्पलाईन नंबर दिला आहे त्यांनी बघा, 1800-120-80-40 याच्यावर तुम्ही संपर्क साधू शकतात. ठीक आहे. तर मित्रांनो बघा, अशी ही एक योजना आहे जी की महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे, जी की आपण तिला म्हणतो मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना. कारण बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की जर तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही योजना आणली तर तसेच लाडक्या भावांसाठी पण योजना आणावी एखादी. तर गव्हर्नमेंटने तुमची पण काळजी केली आहे आणि तुम्हाला या ठिकाणी मुख्यमंत्री लाडक्या भाऊ योजना म्हणजेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या ठिकाणी सुरू केली आहे. तर बघा, ज्यांना जमेल त्यांनी या योजनेचा फायदा घ्या. पण तरी पण जसं पाहिजे तशी इफेक्टिव्ह वाटत नाही. गव्हर्नमेंटने चांगले रोजगार या ठिकाणी तयार करायला पाहिजे, जे की परमनंट आहे. कारण असे 5 आणि 6 महिन्यात काही होणार नाही आहे, बरोबर आहे का नाही मित्रांनो. तर असंच आता बरेच जण म्हणत आहे की जर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली, लाडका भाऊ पण आला आहे, मग आता लाडका दाजी योजना पण या ठिकाणी यायला पाहिजे. तर बघा, तुम्हाला काय वाटतं यावरती आणि तुम्ही कमेंट करा, आहे की नाही. तर चला भेटूया अशाच आणखी एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये.